रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वाढ झालेली आहे। तापमानाचा पारा हा जवळपास 40 अंशांच्या वरती गेलेला आहे। पुढचे 2 ते 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा आणखीन 2 ते 3 अंशांनी या ठिकाणी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आहे। अवकाळी पावसाने कोकणातील तापमानात वाढ झाल्याचा हा अंदाज आहे। कोकण किनारपट्टीवरून सध्या उष्ण वारे वाहू लागलेले आहेत। मान्सून पूर्व पावसासाठी हे वारे पूरक असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे मान्सून लवकर येण्याचे संकेत या ठिकाणी मिळतात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पुढचे 3 दिवसात कोकणातील तापमानाचा पारा हा 2 ते 3 अंशांनी आणखीन वाढणार आहे। सध्या रत्नागिरीतील तापमान 40 अंशांच्या पुढे गेलेले आहे, तर वातावरणातील आर्द्रता ही 55% वर गेलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की सकाळपासूनच या ठिकाणी सूर्य जो आहे तो आग ओकताना पाहायला मिळतो आहे। तापमानामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे सध्या कोकणी जनतेचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत। एवढं मोठं तापमान वाढ झाल्याचं जे चित्र आहे ते आपण पहिल्यांदाच अनुभवतोय, अशी प्रतिक्रिया कोकणी माणूस देताना पाहायला मिळतोय। आजपासून पुढचे 3 दिवस हे कोकणातील तापमान हे आणखीन वाढणार आहे। हवेतील आर्द्रता ही देखील वाढलेली आहे, त्यामुळे घामाच्या धारांनी सध्या कोकणी माणूस या ठिकाणी त्रस्त झालेला पाहायला मिळतोय। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।